नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी आणि सार्थक दोघंही स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात. सार्थक हा गाडीचा जोरात ब्रेक मारतो, त्यामुळे आनंदी त्याच्यावर ढकलली जाते. आनंदी म्हणते की अहो सर, काय करतायत तुम्ही, माझं डोकं. सार्थक गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो की अहो तुमचं डोकं राहू द्या बाजूला, आधी लोकांचा विचार करा. सगळी लोक आतमध्ये जमा झाली असणार आणि सार्थक हेल्मेट घालून तसाच आतमध्ये जायला निघतो. तर आनंदी म्हणते की अहो सर, हेल्मेट तर काढून जा. सार्थक ते हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या डोक्यातून ते हेल्मेट निघत नसतं. अहो, हे हेल्मेट छोटं आणि माझं डोकं मोठं झालंय. तरी पण मी तुम्हाला म्हणत होतो की कशाला पाहिजे हे हेल्मेट वगैरे. आनंदी म्हणते की अहो, हे हेल्मेट मी तुम्हाला काय हौस म्हणून घालायला दिलं नव्हतं, वाहतुकीचा नियम आहे तसा. सार्थक म्हणतो की मग आता काय करू मी, आता हे हेल्मेट घालून मी आतमध्ये जाऊ आणि लोकांना सांगू की वाहतुकीचा नियम आहे हा, एकदम फालतू हेल्मेट आहे हे. आनंदी म्हणते की आनंदी म्हणते की फालतू कशाला म्हणताय, हेल्मेटला उगाच दोष देऊ नका. सार्थक म्हणतो की अहो नाही, हेल्मेटचा कसला दोष आलाय, माझ्या डोक्याचा दोष आहे, माझं डोकं मोठं आहे ना शेवटी. खरं तर माझ्या डोक्याचाच दोष आहे. हे हेल्मेट ना मी गुडघ्यावर घालायला पाहिजे होतं, म्हणजे ना हे हेल्मेट बरोबर गुडघ्यात बसलं असतं. आनंदी म्हणते की हे बघा, मी तुमच्या डोक्याबद्दलही बोलत नाही आणि गुडघ्याबद्दलही बोलत नाही आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सार्थक म्हणतो की अहो पण तुम्ही वाद तर घालताय ना माझ्याशी. आनंदी म्हणते की अहो, मी कुठे वाद घालते तुमच्याशी, मी तर फक्त सांगते की तुम्ही पटकन हेल्मेट काढा, आज जायचंय मला, माझा खूप टाइम वेस्ट होतोय. सार्थक म्हणतो की अहो, मी तुम्हाला तेच सांगतोय की ते हेल्मेट डोक्यातून निघत नाहीये. आनंदी म्हणते की अरे देवा, थांबा मीच काढते, आणि असं म्हणून ती सार्थकच्या डोक्यातून ते हेल्मेट काढत असते. आनंदी खूप जोरजोरात ते हेल्मेट ओढत असते, त्यामुळे सार्थक म्हणतो की आता काय तुम्ही डोक्यात सगळं ते हेल्मेट बाहेर काढणार आहे का. आनंदी म्हणत असते की अहो सर, काय करू मी तुमचं, तुम्ही जरा शांत बसा बरं. सार्थक म्हणतो की अहो तुम्ही माझं डोकं असं काय हलवताय, मला कान वगैरे हवे ते माझे. आणि शेवटी आनंदी ही सार्थकच्या डोक्यातून ते हेल्मेट काढते, परंतु हेल्मेट काढताना तिचा तोल जातो आणि सार्थक तिला सावरतो. आनंदी आणि सार्थक दोघंही एकमेकांकडे बघत असतात. मात्र मागे काही कंटेस्टंट मुली आलेल्या असतात आणि त्या दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ काढून घेतात. आनंदी सार्थकला म्हणते की अहो काय करताय, हे सोडा मला. आणि मग सार्थक आनंदीला सोडायचं नाटक करतो. आनंदी खाली पडणार असते तेव्हा सार्थक पुन्हा तिला सावरतो आणि तो आनंदीला म्हणतो की तुम्ही खाली पडल्या असता म्हणून मी तुम्हाला सोडत नव्हतो, तुम्हीच पडला असता म्हणून धरलं मी. आनंदी उभी राहते आणि म्हणते की मला माहिती आहे तुमच्या मनात काहीतरी वाईटच असणार आहे. सार्थक म्हणतो की काय बोलताय तुम्ही, माझ्या मनात वाईट असेल असं कसं म्हणता तुम्ही, तुम्ही माझ्या डोक्यातून हेल्मेट काढलं, तुम्ही पडणार होता, तुम्हाला फक्त मी सावरलं आणि एवढं तुम्हाला धरलं तरीही तुम्ही मलाच बोलताय. आनंदी म्हणते की तुम्हाला खरं तर मी लिफ्ट दिली आहे ना, तेच चुकलंय माझं. सार्थक म्हणतो की नाही, मी लिफ्ट घेतली ना तुमच्याकडनं, तेच चुकलंय माझं. आनंदी वाद घालत असते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो का वाद घालताय माझ्याशी, स्पर्धा करण्यासाठी आलायत ना तुम्ही, स्पर्धा आता सुरू झाली असेल, जा आतमध्ये तुम्ही. आनंदी तशीच पळत सुटते आणि हेल्मेट तसंच टाकून जाते. त्यामुळे सार्थक म्हणतो की अहो ते हेल्मेट तरी उचलून जा, मला एका हेल्मेटवरून तुम्ही एवढं बोलला आणि तसंच निघून गेलात. शेवटी आनंदीचं हेल्मेट उचलून सार्थक तिच्या गाडीला लावून देतो आणि तोही आतमध्ये निघून जातो. तर इकडे मनोज म्हणत असतो की त्या अंशुमनने तर सगळा मूडच घालवला, बघितलं ना त्याने काय केलं ते, सगळ्यांसमोर अगदी वाभाडे काढलेत त्याने, काहीच बाकी ठेवलं नाही. मालती म्हणते की आता काय वाटलं असेल लोकांना आपल्याबाबत, किती मी समजवण्याचा तिला प्रयत्न केला, पाहिलंत ना आज किती अब्रू आपली चव्हाटावर आणली. अण्णा म्हणतात की कुणी आणली, आनंदीने. अरे मालती, मनोज, आता तरी तिला दोष देणं बंद करा, बघितलं ना काय माणूस येतो, त्याने माझी कॉलर पकडली, मनोज सोबत सुद्धा भांडला, रस्त्यावर त्याने तमाशे केलेत, कसे काढले असतील 4 वर्ष माझ्या मुलीने. अशा वेळी जर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं नसतो तर काय केलं असतं तिने. हे असंच होतं जर घरून सपोर्ट मिळाला नाही तर, एकतर त्या अनाथ आश्रमामध्ये जातात, नाही तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात. आनंदीने हे असं काहीतरी करायला हवं होतं का. प्रत्येक वेळी आनंदीला दोष देऊन तुम्ही मोकळे होता, पण ते अंशुमनचे कारनामे तुम्हाला दिसत नाहीत. मला आहे तुमची तर. लीना म्हणते की अण्णा तुम्ही शांत व्हा. तर अण्णा म्हणतात की हो, दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे. अण्णा त्यांचे डोळे पुसतात आणि विचारतात की आनंदी पोचली का ग तिकडे. लीना म्हणते की माहीत नाही अण्णा, पण बहुतेक पोचली असेल ती तिकडे. अण्णा म्हणतात की चल बरं मग आपण जाऊयात. तर मनोज म्हणतो की म्हणजे एवढं सगळं झालंय तरी तुम्हाला स्पर्धेला अजून जायचंच आहे का.
अण्णा म्हणतात की हो, मग रात्रंदिवस मेहनत करून माझ्या मुलीने साडी बनवली आहे. ती स्पर्धा आहे तिची, ती जिंकेल की नाही हे मला माहीत नाही, पण मला तिला बघायचं या स्पर्धेत. ती तर जाणार आहे, तुमचं तुम्हाला काय करायचं ते ठरवा. लीना म्हणते की मी येते अण्णा तुमच्यासोबत. अनु म्हणते की मी सुद्धा येणार अण्णा. अनु म्हणते की हो पप्पा तुम्ही पण चला ना. तेव्हा मनोज सानूचं बोलणं ऐकून म्हणतो की ठीक आहे. मनोज म्हणतो की आई तू पण चल, आणि मग सर्वजण आनंदीच्या स्पर्धेसाठी निघतात. इकडे आनंदी ही पटकन मेकअप रूममध्ये आलेली असते. बेनारे तिथेच असतात. बेनारे म्हणतात की अहो तुम्हाला काय टाईम दिला होता आणि तुम्ही कधी येताय. आनंदी म्हणते की अहो सर ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला होता. स्पर्धा सुरू पण झाली आहे का. बेनारे म्हणतात की अहो स्पर्धा तर अजून सुरू झाली नाही आहे, पण तुम्हाला जरा आवरावं पण लागेल ना. आनंदी म्हणते की अहो मला कशाला तयार व्हायचं आहे, ही घ्या साडी. बेनारे म्हणतात की अहो ही साडी घेऊन फक्त तिथं काय दाखवायची नाही आहे, तिथे रॅम्प वॉक करायचं आहे. आणि हे ऐकल्यावर तर आनंदीला धक्काच बसतो, कारण तिने आयुष्यात कधी रॅम्प वॉक केलेला नसतो. रेश्माने हे बोलणं ऐकलेलं असतं. रेश्मा म्हणते की मग तुम्हाला काय वाटलं, ते काय दुकान मांडायचं का साड्यांचं, की हँगरवर लटकवायच्या आहेत साड्या. सांगितलं होतं की हा कुठला लोकल शो नाही आहे. साडी जर बनवली आहे तर तिचा शो सुद्धा करता आला पाहिजे. का कोणी तुमच्याकडे मॉडेल. त्यावर आनंदी म्हणते की मॉडेल मॅडम मला हे काहीच माहीत नव्हतं. रेश्मा म्हणते की बेनारे मी यांना सगळं सांगितलं होतं ना. बेनारे म्हणतात की त्यांना नियमावली तर सांगितली होती आणि तशी तुम्हाला पाठवली पण होती नियमावली. आनंदी पुन्हा एकदा नियमावली बघते. तेव्हा रेश्मा म्हणते की वाचा जरा एकदा रूल नंबर 4. तुम्हाला साडी ही रॅम्पवर प्रेझेंट करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक मॉडेल हवी आहे. आता जर तुमच्याकडे मॉडेल नसेल तर तुम्ही रॅम्प वॉक करणार आहात का. हे ऐकल्यावर सर्व मुली हसू लागतात. रेश्मा आनंदीला म्हणते की येतो का तरी तुला रॅम्प वॉक. मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाली होतीस ना. तर म्हणाली होती की जिंकून दाखवेल. अगं तू तर फक्त रॅम्प वॉक चालून दाखव. चालायचं तर सोड, नुसतं उभं तर राहून दाखव. नारे म्हणतात की अहो मॅडम त्यांच्या लक्षात आलं नसेल. रेश्मा म्हणते की मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सॉल्व करू द्यात त्यांचा प्रॉब्लेम. आपण यात पडायची गरज नाही आहे बेनारे. मुळे बेनारेंना सुद्धा आता गप्प बसावं लागतं. रेश्मा आणि बेनारे तिथून निघून जातात. तर इकडे सार्थका आलेला असतो. सर्वप्रथम तो जजेसला भेटतो आणि सांगतो की मला फक्त 2 मिनिट द्या. तर रेश्मा जाता जाता सार्थकला विचारते की अरे सार्थक कुठे होतास तू. सार्थक म्हणतो की हे विचारू नकोस, कसा बसा आलोय मी. सार्थक म्हणतो की ठीक आहे रेश्मा मी जरा आलोच. रेश्मा म्हणते की आता कुठे चाललाय तू. सार्थक म्हणतो की आता स्पर्धा सुरू होण्याच्या आधी मी सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा द्यायला नको का. असं म्हणून सार्थक तिथून निघून जातो. तर इकडे आनंदी म्हणत असते की आता काय करायचं शकू आपण, कुठून आणायचं आहे त्यावेळी मॉडेल. आपल्याला जर आधी हे माहीत असतं तर आपण काहीतरी तरी केलं असतं. आता ऐनवेळी आपण कुठून आणणार आहे मॉडेल. बेनारे तिथे येतात आणि म्हणतात की लवकर लवकर सर्वांनी तयारी करा. आनंदी म्हणते की बेनारे सर तुम्ही तरी आमची काहीतरी मदत करा. बेनारे म्हणतात की अहो यांना साडी नेसवा असं ते शकूला म्हणत असतात. तर शकू म्हणते की ए ताई मला असं काही जमणार नाही बरं का. बेनारे म्हणतात की अहो जर मग तुम्ही जर मॉडेलच उभी केली नाही तर एवढ्या मेहनतीने बनवलेल्या साडीचं काय होणार आहे. शकू आनंदीला म्हणते की ताई मी तुला एक सांगू का, तू स्वतः ही साडी घाल आणि तिथे जाऊन उभी राहा. आनंदी म्हणते की शकू अगं मी कशी काय ही साडी नेसू. शकू म्हणते की का काय प्रॉब्लेम आहे. आनंदी म्हणते की प्रॉब्लेम आहे शकू. ती विचार करू लागते आणि तिला आठवतं आनंदीच्या अंगावर 2 साड्या असतात आणि ती अंशुमनला विचारत असते की अहो ऐका ना यातली कुठली साडी घालू, ही का ही. अंशुमन म्हणतो की तू आणि साडी नेसणार. आनंदी म्हणते की हो. अंशुमन म्हणतो की हे बघ तू अशी ही वाईटच दिसतेस आणि ह्या साडीत तर तू आणखी वाईट दिसशील, अगदी काकूबाई. आणि आनंदीला ते सगळं आठवून आनंदीचा कॉन्फिडन्स हा डाऊन होत असतो. आनंदीला असं वाटत असतं की आता मी साडी घातल्यावर फक्त काकूबाईच दिसेल. शकू आनंदीला म्हणते की अगं आनंदीताई तू कसला विचार करतेय, मी सांगते ना तुला ही साडी आता घालावीच लागेल. आनंदी म्हणते की नाही शकू अगं नको, मी खरंच साडीमध्ये चांगली दिसत नाही, अगं मी काकूबाई दिसते. आणि सार्थकने हे बोलणं ऐकलेलं असतं. सार्थक म्हणतो की कोणी सांगितलं तुम्हाला. सार्थक आनंदीला विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का. आनंदी म्हणते की सर ही साडी नेसून स्टेजवर जायचं आहे हे आम्हाला आत्ताच कळलं आहे आणि आमच्याकडे कोणी मॉडेलसुद्धा नाही आहे आणि हा रूलसुद्धा आम्हाला आत्ताच कळला आहे. सार्थक म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही नेसा साडी. आनंदी म्हणते की काय मी. सार्थक म्हणतो त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय आहे, रॅम्प वॉक करत चालायचं आहे फक्त. आता तिथे सुद्धा तुम्हाला हेल्मेट पाहिजे. आनंदी म्हणते की सॉरी सर मी ही साडी नाही नेसू शकत. सार्थक म्हणतो की का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हीच तर डिझाईन केली आहे ना. आनंदी म्हणते की मी साडीमध्ये काकूबाई दिसते. सार्थक हसायला लागतो आणि म्हणतो की अहो असं काही नाही आहे, साडी घातल्यावर जगातली प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते. आनंदी म्हणते की अहो सर पण मी आधी कधीच रॅम्पवर चालली नाही आहे.
सार्थक म्हणतो की अहो मग त्यात काय एवढं, आता चला. आयुष्यात एखादी गोष्ट कधी ना कधी माणूस नव्याने करतोच ना. आनंदी म्हणते की अहो सर, पण ही स्पर्धा आहे, खूप प्रयत्नांनी मला ही संधी मिळाली आहे आणि जर त्यात मी चुकले तर. त्यावर सार्थक म्हणतो की एक सांगू का तुम्हाला, ही तुमची साडी आहे आणि यामध्ये तुम्ही तिला जास्त चांगलं प्रेझेंट करू शकता, कारण हे तुमचं क्रिएशन आहे आणि तुमची क्रिएटिव्हिटी आहे. आणि टेन्शन जरा कमी घेत जावं, नावाप्रमाणे जरा आनंदी ठेवा चेहरा, आनंदात चला सहज जिंकाल. मग आनंदीलाही सार्थकच्या त्या बोलण्याने धीर येतो. आनंदी म्हणते की ठीक आहे सर, नेसेल मी साडी. आनंदी आणि शकू आता दोघीही चांगल्या आनंदी झालेल्या असतात आणि दोघंही आता तयार होण्यासाठी जातात. रेश्मा मनात म्हणत असते की सार्थक, तू तिला सारखा सपोर्ट करतोय पण मी तिला जिंकू देणार नाहीये. आनंदीच्या घरातले सर्वजण आलेले असतात तेव्हा रेश्मा विचारते की एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? अण्णा म्हणतात की ते आतमध्ये साडीची स्पर्धा आहे ना, त्यासाठी आलोय. रेश्मा म्हणते की हो मग. अण्णा म्हणतात की अहो मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाही का? त्या दिवशी आलो होतो ना मी आनंदीसोबत ऑफिसला. रेश्मा म्हणते की हो ना, तुम्हाला कोण कसं विसरू शकतं, तुम्ही तर चांगलेच लक्षात आहात माझ्या. अण्णा म्हणतात की अहो माझ्या मुलीने भाग घेतला ना त्या स्पर्धेत, मग आम्ही सगळे आलोय, जाऊ शकतो ना आम्ही आतमध्ये? रेश्मा म्हणते की इतके सगळे एकदम? अण्णा म्हणतात की हो, म्हणजे सगळे घरचेच आहे. रेश्मा म्हणते की ठीक आहे, फॉलो मी. रेश्मा त्यांना आतमध्ये घेऊन येते आणि मागच्या सीटवर बसायला सांगते. अण्णा म्हणतात की अहो पण इथे जागा रिकामी आहे ना? तर रेश्मा सांगते की ती VIP साठी आहे. अण्णा म्हणतात की ठीक आहे, बसतो आम्ही मागे, आपल्याला काय स्पर्धा बघण्याची कारण आहे. तर सार्थक तिथून जात असतो तेव्हा अण्णा सार्थक सर असा आवाज देतात. अण्णांना बघून सार्थक देखील खुश होतो. तेव्हा अण्णा म्हणतात की काय झालं, उशीर तर नाही झाला ना यायला? तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, अजिबात नाही, इतक्यात सुरू होईल रॅम्प वॉक आणि तुमच्यासाठी एक खास सरप्राईज सुद्धा आहे. अण्णा म्हणतात की सरप्राईज आणि कसलं, आणि आनंदी कुठे आमची? सार्थक म्हणतो की हो, येईलच इतक्यात. आणि सार्थक विचारतो की पण तुम्ही एवढे मागे का बसलायत, पुढे बसा ना. तर अण्णा म्हणतात की नाही, ते VIP साठी आहे ना पुढच्या जागा, मॅडमने सांगितलं तसं. तेव्हा सार्थक हा रेश्माकडे खूप रागाने बघत असतो आणि रेश्मासुद्धा आता घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी छान अशी तयार झालेली असते आणि आनंदी जेव्हा रॅम्प वॉक करायला जाते तेव्हाच आनंदीचा सँडल तुटतो. त्यामुळे आनंदी म्हणते की आता काय करू मी, परंतु स्वतःलाच धीर देत ती म्हणते की सँडल तुटलाय आणि स्पर्धा ही साडीची आहे. आनंदी म्हणते की जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा जे आहे त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय मी. आता जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण पाऊल आता मागे पडणार. आणि तिचा गजबचा कॉन्फिडन्स बघून रेश्माला मात्र फार राग येत असतो. आनंदी ही अगदी अनवाणी पायांनी रॅम्प वॉक करते आणि सर्वांसमोर तिची साडी प्रेझेंट करते. तिची साडी सर्वांना एवढी आवडते, सगळे तिच्यासाठी उभे राहतात. सार्थक तर तिच्याकडे बघतच असतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.